नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट कट्टा. सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा शासन निर्णय शासनाने जारी केला आहे आणि या संदर्भात विशेष अशी माहिती आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या शासकीय कर्मचारी संघटनाचे प्रमुख विश्वास काटकर सर यांची विशेष मुलाखत. मला या गोष्टीचा आनंद आहे की सरकार सध्या फील गुड मोड मध्ये दिसतंय आणि त्यामुळेच सरकारने दिलेले वचन, दिलेला शब्द हा पाळल्याचं दिसतंय. 21 एप्रिल ते 24 एप्रिल असा 4 दिवसाचा बेमुदत संप आम्ही त्या ठिकाणी केला होता आणि त्या संपाची मूळ मागणी होती की गेले 2 वर्ष आपण जे काही पेन्शन संबंधातले अधिसूचना काढण्यासंबंधामध्ये तुम्ही हैराण केलेले आहे त्या बाबतीत शासनाने आता सत्वर कार्यवाही केली पाहिजे असा जो आम्ही त्या ठिकाणी हेका धरला किंवा मागणी केली ती शासनाने आमच्या एकंदरीत मागणीचा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी स्वीकार करून त्यांनी आज सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना याच्या कार्यपद्धती संबंधातला जो शासन परिपत्रक आवश्यक होतं ते त्यांनी केलेलं आहे. आता आहार आणि संवितरण जे अधिकारी आहेत त्यांनी ही पेन्शन कशी अदा करावी या संबंधातले जी सूचना आहेत किंवा इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा त्या संबंधातले प्रोव्हिजन काय त्या ठिकाणी करायचे असेल तर ती मात्र काही दिवसात निश्चित येईल. ज्या अर्थी शासनाने हा GR 15 दिवसात काढतो अशा प्रकारचा शब्द दिला होता आणि आज 13 दिवसातच त्यांनी तो निर्णय काढल्यामुळे पुढील आहार संवितरण अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रगती दिसेल असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यामुळे शासनाचं मी मनापासून आभार मानतो. 15 दिवसाची मुदत दिली होती आणि 13 दिवसात GR काढला. पहिली मागणी एकदम यशस्वीरित्या मान्य केली असं आपल्याला वाटतं का? निश्चित. कारण का 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी सेवेत प्रवेश ज्याने केलेला आहे त्या सर्वांनाच NPS च्या ठिकाणी लागू होती आणि त्यामुळं हे सगळे जे कर्मचारी 2005 पासून जे आहेत त्यांच्या दृष्टीने हा जो निर्णय आहे, हा जो शासन निर्णय आहे तो फार मोलाचा आहे. कारण सेवानिवृत्तीनंतर आयुष्याच्या संध्याकाळी त्या ठिकाणी आपलं आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा ही त्या ठिकाणी प्राप्त करण्यासंबंधामधली जी त्याच्या मनामध्ये इच्छा होती ती शासनाने आता पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.